छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवाजी ट्रेल दुर्ग संवर्धन संस्थेच्या या दुर्ग पूजन सोहळ्याचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालं। शिव ट्रेकर्स, गोष्ट एका प्रवासाची। नमस्कार मंडळी, शिव ट्रेकर्समध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण आलो आहोत जुन्नर तालुक्यातील नारायणगडावरती। तुम्ही पाहू शकता खाली मुक्ताबाईचं एक मंदिर आहे। आपण पिंपवणीतून आपल्या अगदी जवळ असणारं नारायणगड आहे, त्या ठिकाणी आलो आहे। या ठिकाणी भर किंवा भारतभर आज ह्या दिवशी दुर्गापूजा होणार आहे आणि त्याचबरोबर ज्या किल्ल्यांवर गड संवर्धन झालेलं आहे त्या ठिकाणी शिवजयंती साजरा होत असतो। आणि हे साजरा जो ग्रुप करतो त्यांचं नाव आहे मराठे सह्याद्रीचे। हा ग्रुप साजरा करणार आहे। आणि दुर्गापूजा काय करतात, केव्हा करतात, कसे करतात, इतिहास तज्ज्ञ श्री विनायक खोत सर हे आपल्याला माहिती सांगणारच आहे ह्या व्हिडिओमध्ये। आज आपण सुरुवातीपासून ह्या दुर्गपूजेला आपण हजेरी लावलेली। तर ह्या नारायणगडावरचे दुर्गपूजा आणि या ठिकाणची शिवजयंती कशी साजरी होते हे आज बघूया आणि ह्या माहोलमध्ये, ह्या उत्सवामध्ये आपणही भाग घेऊया। ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, कलक जुन्नर जिल्हा पुणे जिजाई मातेश्वरी, महाराष्ट्राचा राजा जन्मला ते आपण शिवजयंती किल्ले नारायणगडावरती साजरी करणार आहोत। त्याचबरोबर दुर्गपूजा शिवाजी ट्रेल संस्थेने जो आपल्यावरती एक संस्कार केलेला आहे, कुठलंही दुर्ग संवर्धन कार्य चालू असताना चालू करण्या अगोदर फेब्रुवारी महिन्यातला शेवटचा रविवार दुर्गाची पूजा करायची, त्याला साकडं घालायचं की बाबा आम्ही इथे काम करणार आहोत संवर्धनाचं, आमची रक्षा कर, आमच्यावर कृपा असू दे। एक नैतिक जबाबदारी म्हणून आपण ती पूजा जी आहे ती या ठिकाणी आज आपण साजरी करणार आहोत। तर या कार्यक्रमाचं नियोजन खूप चांगलं सुरुवातीला झालेलं आहे सगळ्या वारकरी मंडळीकडनं। इथून पुढे आपण पूजा करणार आहोत, दुर्गपूजा इथं होईल पायऱ्यांची। त्यानंतर खोत सरांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले वाचन होईल त्यांच्याकडनं। त्याचं सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन सगळ्यांनी हा जो प्रसंग आहे तो आपल्या जीवनामध्ये साठवून ठेवा। किल्ले वाचन सरांकडनं ऐकणं खूप चांगली दुर्लभ गोष्ट आहे। त्यानंतर आपण किल्ल्यावरती जाऊन तिथेही मंदिरात पूजा करणार आहोत, दुर्गपूजा करणार आहोत आणि येताना मग पालखीसोबत येऊन शेवटी कार्यक्रम इथे सगळं काही संपन्न होणार आहे। ते ही रूपरेषा असणार आहे। आता मी सरांना हँडओव्हर करतो। धन्यवाद सर। जय शिवराय। जय शिवराय। 7 वर्षापूर्वी एक कल्पना मांडली होती। मराठे सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन समूह यांनी जेव्हा हडसर किल्ल्यावर दुर्ग संवर्धनाचं काम करण्याचा एक वसा घेतला आणि आपला कंपनीतला आठवड्यातला एक आनंदाचा दिवस कुटुंबासोबत न घालवता ही सगळी मंडळी हडसर किल्ल्यावर श्रमदानासाठी आणि किल्ले संवर्धनासाठी त्या ठिकाणी असायची। आणि मग त्याच वर्षी सगळ्यांचा एक उत्साह जास्त झाला आणि सर आपल्याला शिवजयंती गडावर करायची आणि 19 फेब्रुवारीलाच करायची। म्हटलं आता माझ्यासारखा अडचणीत आला की 19 फेब्रुवारी आपण तर जुन्नरला असणार आहोत, बऱ्याचशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात आणि मग यांचा पण उत्साह कमी व्हायला नको म्हणून एक नवीन पर्याय दिला
की शिवजयंती आपण मावळे दर रविवारी साजरी करतोय दुर्ग संवर्धन करून. तर मग शिवजयंती झाल्यानंतर 19 फेब्रुवारी झाल्यानंतर जो कोणता वेळ असेल किंवा एक आठवडा अगोदर जी आपल्याला योग्य वेळ मिळेल त्या दिवशी किल्ले संवर्धन करून शिवजयंती साजरी करायची, असं आपण हडसर किल्ल्यापासून सुरू करू. वाटतं पहिल्या वर्षी तर पालखी वगैरे पण नव्हती, आपण शिवजन्म घेऊनच तो सोहळा संपन्न केला होता. खरं तर एक वर्ष, दुसऱ्या वर्षापासून मात्र बदल असा दिसायला लागला की महाराष्ट्रात 7-8 वेगवेगळ्या समूहांनी सुद्धा किल्ले संवर्धन करून शिवजयंती साजरी करणं ही मराठे सह्याद्रीची प्रथा सुरू केली. आज मी तिला परिस्थिती ही आहे की शिवजयंतीला बरेचसे जे रील्स होते ना, त्याच्यापैकी 20 ते 25% रील्स हे दुर्ग संवर्धन करून आम्ही शिवजयंती साजरी केली हे सांगणारे होते. वाटतं हे एक नवीन पायंडा तुम्ही सर्वांनी पाडलेला आहे. आणि आज दुग्ध शर्करा योग ज्याला म्हणूया आपण, की शिवाजी ट्रेलने जी दुर्ग पूजा हा कार्यक्रम सुरू केला त्याला 27 वर्ष आज पूर्ण होत आहेत. आणि या 27व्या वर्षी सुद्धा आता महाराष्ट्रभर भारतामधले बरेचसे किल्ले, फक्त भारतातलेच नाही तर बाहेर देशातील 6-7 किल्ले इथपर्यंत ही दुर्गपूजा हा सोहळा पोहोचलेला आहे. दुर्गपूजेचा छोटासा उद्देश आहे, मगाशी सचिन म्हणाला त्याप्रमाणेच, की गड किल्ल्यांवर काम करणारे, श्रमदान करणारे, त्याचबरोबर गडांवर पर्यटक म्हणून किल्ले अवलोकनासाठी येणारे, या सगळ्यांचं गड देवतेने रक्षण करावं. आणि त्याचबरोबर 400 वर्षापूर्वी तुमच्या आमच्या पूर्वजांनी छत्रपती शिवरायांसह जे गड कोटांच्या माध्यमातून आपल्यासाठी जे काही करून ठेवलेलं आहे, त्यांनी त्यावेळेस विचार केला होता 400-450 वर्षापूर्वी. आज आपली गरज त्या किल्ल्यांना आहे की ज्यांच्यामुळे स्वराज्य घडलेलं आहे. आज आपली गरज त्यांना आहे संवर्धन करण्याच्या माध्यमातून, आणि ते आपलं खऱ्या अर्थाने नैतिक कर्तव्य आहे. आणि ते संवर्धन करण्याचा संदेश लोकांपर्यंत जावा, लोकांचा राबता किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात व्हावा, या कारणासाठी आपण 26 वर्षापूर्वी ही दुर्गपूजा हा सोहळा सुरू केला. सुरुवातीला एकाच किल्ल्यावर आपण दुर्ग महापूजा आयोजित करायचो, महाराष्ट्रातल्या कोणत्याही एकाच किल्ल्यावर, विशेषतः जिथे आपलं संवर्धन कार्य चालू आहे अशा किल्ल्यांवर. पण नंतरच्या काळात म्हणण्यापेक्षा 2012-13च्या दरम्यान बहुतेक मावळ भागातील तिकोना किल्ल्यावर दुर्ग महापूजा होती आणि जवळपास 1,500 ते 2,000 लोक त्या छोटेखानी किल्ल्यावर आले होते. माझा सर्वात आवडता किल्ला आहे तो महाराष्ट्रातला, ज्याला मी 1 रूम किचन किल्ला पाहावा तर तो तिकोना. इतका अप्रतिम पण छोटेखानी आहे. आणि मग जेव्हा पाहिलं की इतकी लोक आता येऊ लागली आहेत, मग आता आपल्याला तो इव्हेंट स्कॅटर करावा लागेल. आणि मग त्या वर्षीच निर्णय घेतला की आता एकाच किल्ल्यावर न करता एका मुख्य किल्ल्यावर दुर्ग महापूजा होईल आणि बाकी महाराष्ट्रातल्या सर्व किल्ल्यांवर ही दुर्गपूजा आयोजित केली जाईल. आपण वेगवेगळ्या संवर्धन करणाऱ्या संस्थांना किंवा शिवप्रेमी, शिवभक्त आणि त्या किल्ले घेरा परिसरातील ग्रामस्थ यांना आवाहन करूया आणि त्यांना दुर्गपूजा करायला लावूया. आणि ते अवघ्या महाराष्ट्राने लिहिलंया ते शिवधनुष्य पेललं. आणि अभिमानाने सांगतो, तुम्हा सर्वांच्या मदतीने, सहकार्याने 2016 साली शिवाजी ट्रेल दुर्ग संवर्धन संस्थेच्या या दुर्गपूजन सोहळ्याचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालं की एकाच वेळी एकाच दिवशी 130च्या वर किल्ल्यांवर वेगवेगळे राजघराण्यातील रॉयल फॅमिलीतले वेगवेगळे 30 ते 35 वंशज यांच्या उपस्थितीत ती पूजा संपन्न झाली. आणि ही खरं तर अभिमानाची बाब आहे. आज सगळीकडे पूजा होत असतानाच किल्ले नारायणगड जुन्नर तालुक्यातील सगळ्यात तरुण किल्ला म्हणून ज्याची ओळख आहे असा किल्ले नारायणगड
आणि त्या नारायणगडाच्या पायथ्याशी पहिल्या पायरीचं पूजन आज या ठिकाणी आयोजनाचा मान जो मिळालेला आहे तो मराठे सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन संस्था, त्याचबरोबर 2014, 15, 16 किंवा 16, 17 अण्णा त्याच वेळेस ना या नारायणगडावर आपण संवर्धनाचं काम सुरू केलं. हिवरे ग्रामस्थ, खोडद ग्रामस्थ या सगळ्या मंडळींनी मिळून आज अण्णा प्रत्यक्षात आहेत इथे, प्रवीण आहे, कुठे गेला आहे हे गायकवाड सर वगैरे हे सगळे नंतरच्या कार्यक्रमाला येतील. म्हणजे स्वतः आता शूट करतायत. त्यावेळेस न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी होते. स्वतः रायचंद शिंदे सर हे ॲज अ पत्रकार, रिपोर्टर म्हणून नाही तर शिवाजी ट्रेलचे सदस्य म्हणून अनेक वेळा संवर्धनाच्या कार्याला नारायणगडावर असायचे. तर या सगळ्यांच्या माध्यमातून ते गडही संवर्धित झाला आणि म्हणून आजचा मान आपण खोडदचे सरपंच खोडदचे सरपंच रविभाऊ मुळे यांच्या समवेत योगेश भाऊ शिंदे ग्रामपंचायत सदस्य यांना मी विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. त्याचबरोबर मिस्टर अँड मिसेस कविता ढोबळे आपण दोघंही यायचं आहे. आणि मराठे सह्याद्री संवर्धन संस्थेच्या वतीने विनोद पाटील आणि सौ विनोद पाटील दोघां या पुढे छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, नमो पार्वती पते हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ की जय, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. चला महाराज एक पाऊल पुढे टाका. सुरुवातीला महाराज येतील. हा चल या महाराज या इकडे. चला या सगळे. चला नमस्ते. मला देतो. एका जागेवर कुठेतरी ठेवा. हे झाड कधी सगळं झालं का माझ्या सगळ्यात जुना फोटो आहे. पहिल्यांदा मी आलो ना म्हणजे इथं तर त्या पूर्ण एकच पट्टी शिल्लक होती एवढीच. गणपती बाप्पा. आता ही जी वास्तू आपण पाहतोय हा या महसुली किल्ल्याचा मुख्य वाडा, ज्याला सरकार वाडा किंवा किल्लेदाराचा वाडा अशा अर्थानेही संबोधलं जातं. याची रचना थोडक्यात कशी आहे ते पाहूया. इथे हे जे झाड जे दिसतंय आणि हे निवडून या दोघांच्या मधून जे एक पायवाट गेलेली आहे
एक अशी अतिशय रुंद अशी भव्य पायवाट आणि तिथून पायरीचा पहिला स्टेज हा पहिला टप्पा दिलाय. इथून पुढे हा सपाट भाग, या सपाट भागानंतर हे जे दोघं उभे आहेत यांच्या दोन्ही बाजूला बुरुज आणि त्या बुरुजांमधून काढलेलं प्रवेशद्वार. त्या प्रवेशद्वाराला 2 चौकट म्हणजे बाहेरची एक चौकट, मध्ये 10-15 फुटाचा एक मार्ग आणि परत पलीकडच्या बाजूला निघण्यासाठी एक चौकट. अशा पद्धतीने रचना. इकडेही रूम्स आहेत आणि इकडेही रूम्स आहेत. हा वाडा खूप विस्तीर्ण आहे. साधारणतः 4 ते 5 दालनी असा हा प्रचंड मोठा वाडा. आणि इथे चौकट होती. ही चौकट कालांतराने त्याचं इरोजन झालं म्हणा. 1818ला ब्रिटिशांनी गड किल्ले ज्या पद्धतीने स्वराज्यातले खास करून उद्ध्वस्त केले त्याचा परिणाम म्हणा. हे आज बुरुज होते हे सांगावं लागतंय. काही स्ट्रक्चर अवशेषात शिल्लक आहे हे आपलं नशीब. आणि त्या पुढच्या चौकटीचा जो अवशेष आहेत ते अवशेष रूपात आपल्याला या ठिकाणी दिसतात. हे जे दोन्ही आहेत दोन्ही बाजूचे हे उभे खांब आहेत चौकटीचे. आणि ही जे गणपतीची मूर्ती कार्व केलेली आणि ती जी दगडी पट्टी आहे याला गणेश पट्टी असं संबोधलं जातं. ही गणेश पट्टी चौकटीच्या दर्शनी भागात वरच्या बाजूला असते. आणि मग त्याला कडिकोंडा अडकवणं किंवा या चौकटीच्या मागच्या बाजूला आडसर दरवाजे लावून की जेणेकरून या वाड्याची अभेद्यता मजबूत राहावी आणि सहजासहजी गनिमाला तो तोडता फोडता येऊ नये अशा प्रकारची ही एक रचना. म्हणजे किल्ल्याची प्रवेशद्वार, किल्ल्याचा बंदोबस्त आणि एवढं करून प्लस इथं बुरुज आणि इतकी भक्कम मजबूती असलेला प्रवेशद्वार. हे इतकी मजबूत असलेला आणि म्हणून हा अत्यंत महत्वाचा महसुली किल्ला असावा हे एकूणच इथल्या स्थापत्यावरून दिसतं. आणखीन एक इथली महत्वाची गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे ते म्हणजे तिथे तिथेच उभा राहा. या काठी घेऊन उभा राहिले. नाव काय तुमचं? जगदीश. जिथं उभे आहेत त्यांच्या दोन्ही बाजूला एक दगडामध्ये प्राणी सदृश्य काहीतरी आकार कोरला गेलेला आहे. ज्यांना आता दिसत नाहीये त्यांनी तो पहा. फक्त आता ऐकलं तरी चालेल. याला शरभ असं म्हणतात. आता शरभाचं उदाहरण तुम्ही शिवनेरी वर ऐकलं असेल की ते किती पराक्रमाचं प्रतीक आहे म्हणून. तर हा शरभ इथे कोरलाय आणि विशेष म्हणजे पंख असलेला शरभ कोरलाय. अर्थात त्याची कोरण्याची कला ही मध्ययुगीन कालखंडामध्ये साधारणतः 16व्या-17व्या शतकाच्या अगोदरच्या काळात जेवढी आखीव रेखीव होती तेवढी नाहीये. म्हणजेच हा पुन्हा मराठा काळ ज्याला पेशवाईचा काळ संबोधलं जातं त्या काळामधले हे शरभ. आणि या शरभांची जागा सुद्धा या गणेशपट्टीच्या दोन्ही बाजूला किंवा इथे बुरुजांच्या पुढे पहारेकरांना उभं राहण्यासाठी जो चौक असायचा त्या चौकाच्या बाजूला अशी 2 ठिकाणं याची आहेत. पण आता हे बहुतेक इथे स्तंभ दिसत आहेत. याचाच अर्थ हे वरच्या बाजूला म्हणजे गणेशपट्टीच्या समांतर किंवा वरच्या बाजूला बाहेर काढलेल्या अवस्थेत हे दोन्ही ही शिल्प असावीत असा अंदाज आपल्याला करता येतो. चला हा बोला ना. वरची जी दुर्गापूजा आहे त्या मंदिराजवळची हस्तमाता मंदिराजवळची दुर्गापूजा इथली झालेली आहे. तर आता आपण जाऊया खाली. सगळेजण खाली जायला निघालेले आहेत. आता त्या खाली जे मंदिर आहे त्या मंदिराजवळ या ठिकाणी एक शिवजयंती साजरी होणार आहे आणि त्याच्यानंतर कार्यक्रमची समाप्ती होईल. तर आता आपण जाऊया पुढच्या कार्यक्रमाला.
हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, राजमाता बाळासाहेब जिजाऊ साहेबांचा बाळासाहेब जिजाऊ साहेबांचा आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपते भूपते गज अश्वपते सुवर्ण रत्न श्रीपते अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय, राजा शिवछत्रपती महाराज की जय, ओम नमो पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव, श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज की जय, श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज की जय, नमो पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव। शिवाजी ट्रेलच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मराठा सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन संस्था हे आणि ज्या गडावरती संवर्धन कार्य करतात त्या गडावरती 19 फेब्रुवारीच्या जवळचा जो रविवार असेल, सर्वजण कामगार वर्ग बहुसंख्य असल्यामुळे कामाचे वेळेत वेळ काढून आपण ही शिवजयंती आगळी वेगळी साजरी करत असतो. म्हणून जो जवळचा रविवार असेल तो रविवार पकडून आपण शिवजयंती साजरी करत असतो. आज मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी असा दुग्ध शर्करा योग आहे. शिवाजी ट्रेल
दरवर्षी प्रत्येक गडावरती दुर्गपूजा आणि एका गडावरती दुर्ग महापूजा करत असते. सरांनी मगाशी आपल्याला त्याबद्दल माहिती दिलीच, यानंतर देखील खोत सर देतील. तर आज असा दुग्ध शर्करा योग आहे. याच गडावरती आपण शिवजयंती साजरी करत असताना आपण दुर्गोत्सव देखील या ठिकाणी दुर्गपूजा करून साजरा करत आहोत. तरी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचं सर्वप्रथम मनपूर्वक हार्दिक स्वागत. यानंतर मी ज्या मान्यवर छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. नमो पार्वते पते हर हर महादेव. जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 2019 साली हडसर किल्ल्यावरती जेव्हा मी पहिल्यांदा गेलो तर जो मुख्य प्रवेशद्वार होता त्या द्वारातून आपल्याला आत जायला बरीच कसरत करावी लागेल. तर आम्हाला बरेच असं प्रश्न पडायचा की ज्या किल्ल्यांनी हा हिंदवी स्वराज्य निर्माण करायला मदत केली त्यांची आज एवढी मोठी दुरावस्था काय. तर त्या एका ह्याच्यातून आम्ही सगळ्यात पहिले तर त्या गडाची साफसफाई करायला चालू केली. आज ह्या गडाची साफसफाई कर, उद्या दुसऱ्या गडाची साफसफाई कर आणि आठवड्याभरात परत त्या गडांची परिस्थिती जैसे ते अशीच असेल. तर तेव्हा कोच सरांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं आणि गड संवर्धन म्हणजे नक्की काय आणि तो कुठल्या रीती आपण राबवावा लागतो याची त्यांना आम्हाला पूर्णपणे माहिती दिली. सगळ्यात पहिले तर गड वाचन किंवा किल्ले वाचन आणि किल्ले समजून कसे घ्यावे. ती नुसतं एक डोंगर आहे ती नाहीये, त्याच्यामध्ये खूप मोठा इतिहास आहे. तो इतिहास जाणून कसा घ्यावा, तो किल्ला वाचावा कसा आणि ही सर्व माहिती आपल्या पुढच्या पिढीला पोहोचवावी कशी. तर या दृष्टीने आम्ही काम करायला लागलो. मागच्या 4 वर्ष आम्ही किल्ले हडसरवरती आमचं कार्य राबवलं. त्यानंतर मागील 2 वर्षापासून आम्ही किल्ले चावंडवरती काम करत आहोत. हे काम करताना खूप असे सुखाचे क्षण आम्हाला भेटले. उदाहरणार्थ किल्ले हडसरचं संवर्धन कमानी टाकीचं संवर्धन करताना आम्हाला एक साधारण 5 फूट लांबीची तोफ सापडली जी की बहुतेक जुन्नर तालुक्यातली सर्वात मोठी तोफ असावी. त्या जेव्हा त्या तोफांचं संवर्धन कार्य संपूर्ण झालं तर तो जो मनाला भेटलेला आनंद आहे आणि त्या ज्या किल्ल्याची एकूण अवस्था आता आम्ही बघतो आणि जी 5 वर्ष पहिले होती ते खूप त्याच्यामध्ये परिवर्तन आलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्या किल्ल्याच्या अवतीभोवती लोकांना रोजगार सुद्धा आता उपलब्ध आहे. त्या किल्ल्यावर येणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढलेली आहे. तर हे सर्व बघता आम्हाला आनंद होतो की आम्ही जो कार्य करतोय त्याच्या आम्हाला कुठं ना कुठं पोचपावती भेटतीये. आपणाला सर्वांना सुद्धा एक आमच्याकडनं एक रिक्वेस्ट आहे की जेवढं तुम्हाला कार्य जमेल तेवढं या शिवकार्याला तुम्ही सुद्धा हातभार सर्वांनी लावावा. गड किल्ले हे नुसतं पर्यटन क्षेत्र नसून आपल्यासाठी एक तीर्थक्षेत्रच आहे जणू. तर त्या अनुषंगाने आपण सर्वांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि दुर्गांचे संवर्धन केले पाहिजे अशी सर्वांकडनं अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. साठी उपस्थित राहिले जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूया, सन्मान करूया. नक्कीच त्यांना विनंती असेल की असंच दुर्गा संवर्धनापासून सुरुवात करून गांडूळ खत निर्मिती व्यवसायाला सुरुवात केली. या क्षेत्रामध्ये त्यांनी एवढा लौकिक मिळवलं की या क्षेत्रात 3000हून अधिक शेतकऱ्यांना माती सुपीक करण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा ते 2.5 लाख शेतकरी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडले गेले आणि या सर्व शेतकरी वर्गाला त्याचा अतिशय प्रचंड फायदा झाला. अशा या आपल्यातीलच एक संवर्धन कार्य करणाऱ्या आणि सन्माननीय सौ कविताताई ढोबळे यांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. आपल्या मराठी सह्याद्रीच्या दुर्ग संवर्धन संस्थेच्या वतीनं त्याचा त्यांनी स्वीकार करावा. ते एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात कविताताईचं स्वागत करायचंय. अतिशय चांगल्या ठिकाणी सेवेत मग कार्य करतात. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आणि त्यांना पुढील त्यांच्या कार्यासाठी पुढील वाटचालीसाठी खूप खूप अशा शुभेच्छा. गर्जनाप्रमाणे थोडंसं शिवगीत या ठिकाणी होणार आहे. सर्वांनी माझा आवाज थोडासा बारीक आहे, तुमचा माझ्यापेक्षा थोडासा मोठा आला पाहिजे हे सर्वांना विनंती.
तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊची, आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराजाची, शपथ घेतली स्वराजाची. जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जग कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधलं स्वराज्याचे त्या तोरणागडाला, तोरण बांधलं स्वराज्याचे त्या तोरणागडाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. हाती घेतली तलवार, केला दुष्टांचा संवार, त्या अब्दुलाचा गोथळा त्याने काढला बाहेर, त्या अब्दुलाचा गोथळा त्याने काढला बाहेर. प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे जबर साक्षीला, प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे जबर साक्षीला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. झाला नाही त्याचा राजा शिवछत्रपती माझा, झाला नाही त्याचा राजा शिवछत्रपती माझा, झाला नाही त्याचा राजा शिवछत्रपती माझा, छत्रपती माझा. केला राज्याभिषेक झाला जगात गाजा वाजा, केला राज्याभिषेक झाला जगात गाजा वाजा. कर्तव्य पूर्ण मुद्रा हो मी माझ्या देवाला, कर्तव्य पूर्ण मुद्रा हो मी माझ्या देवाला. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज की. अतिशय सुंदर सगळ्यांना. भूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले, नमो कर्मभूमी जिथे ज्याच कामी पडो माझा देह, नमामि नमामि. परमपवित्र माझ्या मातृभूमीला माझा पहिला नमस्कार. ज्यांनी शिवरायांसारख्या पुत्राला जन्म दिला त्या राजमाता जिजाबाई, ज्यांनी अपार कष्टाने हिंदवी स्वराज्य स्थापन केले ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि आज आपण केवळ हिंदू म्हणून जगत आहोत ते केवळ शंभूराजे. या तीनही मायबाप लेकांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा त्या चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. अवघ्या महाराष्ट्रात असा एकच राजा होऊन गेला. वंदन करते त्या शिवछत्रपतींना ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोविला, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोविला. शिवरायांचा जन्म झाला आणि कित्येक वर्षापासून अंधारात चाचपडणाऱ्या महाराष्ट्रावर जणू काही प्रकाशाची किरण आजमू लागले. वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे हाती घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. शिवरायांपूर्वी अनेक राजे होऊन गेले, शिवरायांनंतरही अनेक राजे उदयास आले, पण सर्वांना आदर्श राजा म्हणून आठवतात ते केवळ शिवरायच. याचे कारण आहे त्यांच्या प्रजेवरील प्रेम, स्वराज्य निष्ठा, पराक्रम आणि निष्कलंक चारित्र्य. आज 350 वर्ष होऊन गेले तरी शिवाजी ही 3 अक्षरे त्रैलोक्याला पुरू नये. ही बाब साधी नाही मित्रांनो. आज हे शिवाजी महाराजांचे चारित्र्य हाती घेतले की आपल्या भोवती दिव्य प्रज्वलित झाल्यासारखे वाटते. इतकं दिव्य व्यक्तिमत्वातही आहे. आज माझ्या मनामध्ये अंतःकरणात दाटताना की माझ्या शिवरायांच्या चारित्र्यात येऊन बघा इतिहास कसा भविष्यात घडतो ते म्हणून म्हणतात ना, आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपणार आणि संपणारही नाही माझ्या शिवरायांचा दरारा, माझ्या शिवरायांचा दरारा. हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळी किती घाम फुटला. राजे तुम्ही अजून 10 वर्ष जरी जगला असतात ना, मुघलांनी देखील कपाळी भगवाच लावला असता.
शक्य नाही. दुसरी पायरी चढता शिवरायांना आठवले. मी बाजींना म्हणालो होतो. विशाळ गडावर पोहोचता सोफांचे आवाज काढत. हे आठवताच त्यांचे हृदय हेलावले. त्यांच्या डाव्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. तिसरी पायरी चढता शिवरायांना आठवले. आधी लगीन कोंडाण्याचं मगच माझ्या रायबाचं. विजयसारखी तलवार चालून गेली. निधड्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नख्याने अफजल खानाचा बदडा फाडून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन लखो सैतानांशी लढून गेला. स्वर्गात गेला देवानं त्याला चुकून मुजरा केला. असा एकच मार्ग मराठा शिवबा होऊन गेला. हवा वेगाने नव्हती पण हवेपेक्षा त्यांचा वेग जास्त होता. हवा वेगाने नव्हती पण हवेपेक्षा त्यांचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. असा जिजाऊचा लेख राखत नाही तर जगात एक होता. अशा या महान पुरुषाचा जे जयकार तर झालाच पाहिजे. कलम नव्हता कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कलम नव्हता कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर बसला होता माझा छत्रपती राजा. माझा छत्रपती राजा. थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार. थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार. सूर्य चंद्र असेपर्यंत तुमचे नाव कधी न मिटणार. तुमचे नाव कधी न मिटणार. लख लख चमचम तळपत होती शिवबांची तलवार. लख लख चमचम तळपत होती शिवबांची तलवार. अवघ्या महाराष्ट्राला घडवणारे तेच खरे शिल्पकार. तेच खरे शिल्पकार. सागराचे पाणी कधी आटणार नाही. माऊलीची माया कधी तुटणार नाही. सागराचे पाणी कधी आटणार नाही. माऊलीची माया कधी तुटणार नाही. हा जन्म काय तर पुढचे 1000 जन्म गेले तरी नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही. नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही. अशा या महान पुरुषाचा जे जे कर्तव्य झालंच पाहिजे. प्रवीण प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. धन्यवाद. पराक्रमी तोर केले जर जर पाजणे पाने दृष्ट मुगलास. पाजणे पाने दृष्ट मुगलास. घडविला स्वराज्याचा इतिहास. कीर्ती काढंका भिडे गगनास. जी जी जी. धन्यती जिजाई माऊली जिच्या हाती पाळल्याची दोरी ती देशाचा उद्धार करी. या माऊलीने शुभाला घडवलं वाढवलं ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं म्हणून छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले. हा माझ्या राजाने अवघ्याच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण मानलं जागा. आणि अशा माझ्या राजाला पकडण्याकरता खानाने तपकात मानलेला पैजेचा विडा उचलला आणि गर्जना केली. मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा. जिंदा या मुर्दा. आणि खान निघाला तो कसा. फौजेचा विडा उचलून निघित होऊन सैन्य घेऊन गंती सैन्याची मान हंसा. प्रत्येला करीत चालवे जार कायमचा धन्य शिवाजी टार. जी जी जी. कायमचा धन्य शिवाजी टार. जी जी जी. मजल दर मजल करत निघालेला खान तुळजापुरात आला. आणि तुळजापुरात आल्यावर त्या भवानी मातेचा संभाळ वाजायला लागला. ए जोगांबाबाई माझे तुळजापूरची आई. ए मावळगडची आई रेणुका गोंधळा. ए कोल्हापूरची आई लक्ष्मी गोंधळा. वाणीची आई अलीकडे दिले राजाला कपटान दाबी मानाला. कटारीचा वार त्याने केला पाठीवर
महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की किती वेळ बोलू असो. मराठे सह्याद्री आयोजित दुर्ग संवर्धन करून शिवजयंती साजरी करण्याचा हा प्रघात 6 वर्षापूर्वीपासून सुरू झाला. मागाशी म्हटल्याप्रमाणे अवघ्या महाराष्ट्राने आता तो पायंडा जपायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याचबरोबर आज आणखीन एक योगायोग होता की नेमका याच दिवशी दुर्गपूजा हा जो शिवाजी ट्रेलने गेली 26 वर्ष हा उपक्रम सुरू केला आहे, हे 27वं वर्ष आहे. आणि दरवर्षी कमीत कमी 130 पेक्षा जास्त किल्ल्यांवर पूजा नक्की होते. उद्देश हाच की गडांवर अधिकाधिक प्रमाणात लोकांचा, सर्वसामान्य लोकांचा राबता वाढला पाहिजे. कारण राबता वाढला तर त्या गडाचं पावित्र्य जपलं जाईल, गडाची स्वच्छता जपली जाईल आणि पर्यायाने भविष्यामध्ये दुर्ग संवर्धन करावं लागेल. हे कुठेतरी इच्छाशक्ती जागृत होईल आणि किल्ल्यांचं संवर्धन सुरू होईल. हा एकच उद्देश त्याच्या पाठीमागे होता आणि म्हणून हा दुर्गपूजा सोहळा सुरू झाला. आणि हा एक दुग्ध शर्करा योग या निमित्ताने जुळून आलाय. आणि त्यासाठी या सोहळा संपन्न करण्यासाठी उपस्थित सर्वच मान्यवर जे मंचावर उपस्थित आहेत ते प्रत्येकाची नावं आता घेऊन एवढा वेळ नाही हे करणार आहे, पण प्रत्येकजण तेवढ्याच तोला मोलाचा आहे. आमच्या खांद्याला खांदा लावून किल्ले नारायणगड असेल, केवळ नारायणगडच नाही तर जुन्नर तालुक्यातील सगळ्या किल्ल्यांवर, आशिषराव बरोबर ना, सगळ्या किल्ल्यांवर संवर्धनासाठी खांद्याला खांदा लावून लढणारे सगळे मावळे, विशेष वारकरी संप्रदायाची ही सगळी तरुण पिढी, महाराज तुम्हाला धन्यवाद देतो की एक आध्यात्मिक पिढी तुमच्या माध्यमातून जी वाढतीये. नक्कीच शिवरायांच्या स्वप्नातील, मनातील जो भारत होता, जो महाराष्ट्र होता, तो घडवण्याचं काम आजही अव्याहतपणे सुरू आहे हे आपणासारख्यांकडे बघून निश्चित कळतं. विषयाकडे येऊया. छत्रपती शिवरायांचा जन्म हेच शिवजयंतीच्या निमित्ताने आतापर्यंत हडसर पासून ती प्रथा आपण सुरू केली आणि त्या प्रथेला तडा जाऊ नये म्हणून आज शिवजन्म एका वाक्यात सांगणार. खर तर सुलतानी आक्रमण आणि आसमानी संकट 300-350 वर्ष गुलामगिरीच्या गर्तेत झगडणारा, अन्याय अत्याचार सहन करणारा असा महाराष्ट्रातला प्रत्येक जण कोणीतरी जन्माला यायला पाहिजे जो आपल्या महाराष्ट्र धर्माचं रक्षण करेल, महाराष्ट्र रयतेचं रक्षण करेल. हा प्रत्येक जण टाहो फोडून आलाप करत होता, ईश्वराला आळवणी करत होता, ईश्वराच्या दर्शनाला जात होता की कोणीतरी जन्माला येऊ दे. पण 1630 साली आई जिजाऊंनी मात्र एक वेगळ्या प्रकारची साध आई शिवाईला घातलेली आहे. आणि तोही हा या अन्याय अत्याचाराच्या परिसीमा जेव्हा ओलांडल्या गेलेल्या आहेत आणि जेव्हा निसर्गाने सुद्धा परीक्षा पाहायचं ठरवलेलं आहे आणि अक्षरशः जिजाऊ मासाहेबांची मानसिकता अगदी कमजोर झाली म्हणता येणार नाही, पण जिजाऊ मासाहेबांना शेवटी आई शिवाईकडे धाव घ्यावी लागलेली आहे. त्या गरोदर अवस्थेत आई जिजाऊ मासाहेब या जन्मस्थळापासून शिवाई देवीच्या मंदिरापर्यंत आलेल्या आहेत आणि आई शिवाईला टाहो फोडून आर्जव केलेला आहे की बये दार उघड. या अन्याय अत्याचाराच्या परिसीमा, या दुष्ट लोकांनी जो काय अन्याय अत्याचार सुरू केलेला आहे, या राक्षसांचं निर्दालन करणारा कोणीतरी जन्माला येऊ दे. तो जर माझ्या पोटी जन्माला आला, हा बदल आहे बरं का. प्रत्येक जण हीच इच्छा धरत होता. केव्हापासून? जवळजवळ 13व्या शतकाच्या सुरुवातीपासून प्रत्येक जण हीच प्रार्थना करत होता. जसं यादव साम्राज्य पडलं तेव्हापासून
की कोणीतरी जन्माला यायला पाहिजे, माझ्या घरात नको. आज मानसिकता तीच आहे का बदलली आहे? आजही तीच आहे. तुम्ही आम्ही निवडून इथे आहोत, याचं कारण आहे आपण त्यावेळेस भांडलेलो मावळे आहोत आणि म्हणून आपण इथे आहोत. आणि जिजाऊंनी तो अर्जाव केलाय की आई, माझ्या पोटी तो बाळ जर जन्माला आला तर त्याचं नाव मी तुझ्या नावाने ठेवेल. आई दार उघड. आईने खरंच दार उघडलंय. आणि फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी निसर्गाचा सूर्य अस्ताला गेलेला आहे. अस्ताला गेल्यानंतर काही घटिका, काही पळानंतर अचानक त्या बाळंतिणीच्या खोलीमधून, ज्याला आज शिवजन्मस्थळ म्हणतो आपण, त्या खोलीतून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आलेला आहे. सगळ्या मातब्बर मंडळींचे डोळे एकटक जिथे आपण आतमध्ये जातो त्या दरवाजाकडे लागलेले, कोण बाहेर येते, काय बातमी येते, आणि सगळ्यांचे कान आतुर झालेले की काय ती येणारी व्यक्ती काय आवाज देतीये. कारण बाळाच्या रडण्याचा आवाज आलाय, मुलगा की मुलगी माहित नाही, पण क्षणभरात या सुलतानी आसमानी संकटांचा विसर सगळ्यांना पडलाय. आणि ती जशी महिला, मग त्या शहाजी महाराज साहेबांच्या आई साहेब असतील, दीपाबाई साहेब, किंवा एखादी दासी असेल की जी पळत बाहेर आलीये आणि एकच आवाज टाकलाय, मुलगा झाला. सगळीकडे शांतता पसरली. पण प्रत्येक जण आतुर झाला होता की मुलगा व्हावा. कारण आई जिजाऊ मासाहेबांनी ज्याप्रमाणे आई शिवाईला साथ घातलेली आहे, अगदी त्याप्रमाणेच घडावं अशी प्रत्येकाची इच्छा होती. आणि जसा सगळ्यांनी शब्द ऐकलाय, अगदी किल्लेदार सिद्धोजी विश्वासराव असतील, दीपाबाई साहेब असतील, इतर मातब्बर मंडळी असतील, ही सगळी स्तब्ध झालीये तो मुलगा शब्द ऐकून. प्रत्येकाच्या मनामध्ये भावना उचंबळून आल्या, पण शब्द फुटायला जागा नव्हती. कारण मनासारखा कौल आई शिवाईने दिलेला होता. तो मुलगा फक्त जिजाऊ मासाहेब आणि शहाजी महाराजांना नव्हता, तो फक्त शिवनेरीला नव्हता, फक्त पुणे जिल्हा किंवा महाराष्ट्राला नव्हता, तर अवघ्या हिंदुस्थानला स्वतंत्रतेचा मूल मंत्र देणारा, रयतेला 300-350 वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त करून मोकळा श्वास, सुखाचा घास आणि जगण्याचा विश्वास देणारा छत्रपती शिवराय जन्माला आले होते. खरं तर हा खूप दैदिप्यमान इतिहास आपला आहे, महाराजांच्या रूपाने आपण जपतोय. पण आज थोडासा वेगळा विषय मी घेतलेला आहे. कारण आपण अनेक व्याख्यात्यांच्या तोंडून, अनेक पोवाड्यांमधून आपण महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकतो. पण पराक्रमा पलीकडचे महाराज काय आहेत हे खूप कमी लोक जाणून घ्यायचा प्रयत्न करतायत. एक गोष्ट अभिमानाने सांगतो की दुर्ग संवर्धनाकडे वळणारी ही पिढी मात्र आता त्या दृष्टीने सज्ज होतीये. आज शस्त्राची गरज नाहीये, खरी गरज आहे ती पुस्तकांची. आणि ती पुस्तक मध्ययुगीन कालखंडातील आपल्या मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासाच्या पुस्तकांची गरज आहे. त्याचं कारण आहे छत्रपती शिवराय महाराजांना ही जशी बातमी लागली तशी महाराजांनी एक नियोजन केलंय. त्या नियोजनामध्ये भूगोलाची साथ खूप प्रचंड होती. त्या भूगोलाचा सहभाग, त्याचा अभ्यास करूनच. ओके, ठीक आहे. माझा आवाज येतोय का? ओके ओके. महाराजांना जशी बातमी कळाली, महाराजांनी तिथल्या संपूर्ण भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला आणि काय करता येईल, मग गनिमी कावा कसा वापरता येईल, जो आपल्या वडिलांनी, आपल्या पिताश्रींनी वापरलेला आहे तो. आणि म्हणून तो सुभानमंगळ पहिला ताब्यात घेतला. तो सुभानमंगळ ताब्यात घेऊन, पण त्यावेळेस फतेखानाने आपली जी छावणी केलेली आहे ती बेलसर या गावी, खळद बेलसर म्हणजे सासवड ते जेजुरी याच्या दरम्यान ते खळद बेलसर आहे, कऱ्हा नदीच्या काठी ती छावणी त्यांनी तिथे केलेली आहे. ती छावणी तिथे केल्यानंतर हा सुभानमंगळ जिंकल्यावर तिथलं पराभूत जो गनिम आहे तो छावणीकडे पळाला.
आता छावणीकडे पळाला, मराठ्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. मराठ्यांनी म्हणजे कोण? शिवबांचे सवंगडीच. फक्त एक वयोवृद्ध बाजी काका पासलकर सोडले तर बाकीचे सगळे तरणे बांड आहेत. तरणे बांड म्हणजे किती? 16 ते 20 वर्षाचं सैन्य महाराजांचं. आणि त्या सैन्याने तो सुभानमंगळ किल्ला सर केलेला आहे आणि माघारी आलेले आहेत. तोपर्यंत महाराजांनी नियोजन केलेलं आहे. महाराजांनी थेट पुरंदर गाठलेला आहे. तो पुरंदर स्वराज्यात त्यावेळेसच्या नाहीये बरं का. तो पुरंदर आदिलशाहकडेच आहे. पण किल्लेदार मराठा आहे, शहाजीराजांना मानणारा आहे. आणि त्यांची अंतर्गत भांडणं किल्ल्यावर भावकी सुरू झालेली आहेत. आणि बरोबर त्याचा फायदा घेण्यासाठी शिवराय वयाच्या 17व्या 18व्या वर्षी बरं का हा विचार महाराज करतायत, हे लक्षात ठेवा. महाराजांनी थेट पुरंदर गाठलेला आहे आणि एक तुकडी 300-400 जणांची ही खळद बेलसरवर पाठवली रात्रीच्या वेळी. खानाची छावणी झोपलेली आहे आणि अचानक आक्रमण झालंय. आणि त्या आक्रमणामध्ये गनिमी कावा म्हणजे काय तर अचानक छापा घालायचा, शत्रूची झोप उडवायची, जमेल तेवढं नुकसान करता येईल तेवढं करायचं आणि आपलं मात्र नुकसान न होता यशस्वी माघार घ्यायची. आणि अशा पद्धतीने त्या छावणीवर हल्ला केला. त्या छावणीवर हल्ला करत असताना चारी बाजूनी अचानक हल्ला झाला. झोपलेली छावणी हळूहळू जागी झाली आहे. तोपर्यंत बरचसं नुकसान त्यांचं झालेलं आहे, बरीचशी कापाकापी झाली आहे. फतेखान तोपर्यंत उठून आलाय आणि आता ते प्रतिकार करायला सज्ज होणार. तोपर्यंत हे सगळे आपले पायदळ असेल, घोडदळ असेल, ते 300-400 जणांचं पथक ते निघून गेलंय. पण एक मात्र ध्वजाचं पथक मागच राहिलं. त्यांनी या 4 पथकांना जाऊन दिलंय आणि मग धडक मारायला सुरुवात केली. त्यांचा अंदाज हा होता, मनसुबा हा होता की आपल्या 4 पथकांनी यांची बरीचशी नुकसान केली असेल, हे घाबरलेले असतील, आता बाकीचं काम आपण करूया म्हणून एक ध्वजाची. बरं, ध्वज पडला की तुम्ही लढाई हारले, हा त्या काळाचा प्रघात आहे. मग हा ध्वजधारी जो घोड्यावर बसलेला आहे यांची तुकडी आता घेरली गेली आहे फतेखानाकडून. आणि हे नेमकं त्याच वेळेस हेरलेलं आहे आपल्याच एका तुकडीतील एका मातब्बर सरदाराच्या मुलाने, कान्होजी जेधेंचा मुलगा बाजी जेधे. आणि हा बाजी जेधे याने पाहिलंय की आपलं निशाण, भगवं निशाण या गनिमांनी घेरलेलं आहे. निशाण खाली पडता कामा नये, गनिमाच्या ताब्यात जाता कामा नये, म्हणून याने 10-12 जणांसह मुसंडी मारलीये, फळी फोडलीये, कापाकापी करत अक्षरशः ध्वजधारक जो आहे तो पडण्याच्या बेतात असतानाच तो ध्वज तोडून धरलेला आहे. तो ध्वजधारकाला दुसऱ्या घोड्यावर बसून आणि यशस्वीपणे त्यांनी ती कोंडी फोडलेली आहे, वेढा फोडलाय आणि बाहेर निघाले. आणि बाहेर निघून दाखवलंय असं की आम्ही पुरंदर किल्ल्याच्या दिशेने जात आहोत. हा पण नियोजनाचाच भाग होता बरं का, भूगोलाचा वापर. आता मात्र फतेखान थोडासा चौताळलाय, पण तरी सुद्धा त्याने विचार केला की रात्री हे कुठं गायब झाले असतील, रात्री आक्रमण करणं म्हणजे आपल्यालाच परत संकटात टाकणं होईल. मग आपण सकाळपर्यंत वाट पाहू, दिवस उजाडू देऊ आणि मग आता दिशा तर कळाली ना आपल्याला. कोणत्या बाजूला गेले? प्रतापगडच्या बाजूने गेले. हे नुसते गेलेले नाहीयेत बरं का, या फतेखानाला खळद बेलसर मधून थेट पुरंदर पर्यंत ओढून आणण्याचं काम म्हणजे एक प्रकारे धरणाच्या नदी पात्रातच शहाजी महाराज साहेबांनी ते पहाटे ते धरण फोडलं आणि ही आदिलशहाची छावणी गाढ निद्रेत असताना, म्हणजे फक्त सैनिकच नाही त्यांची जनावरं सुद्धा झोपी गेली होती. मालक तसा जनावर, त्यांनाही त्या सवयी पडलेल्या आळसातून काम करण्याच्या, आणि सगळे झोपी गेलेले आणि पाण्याचे लोटच्या लोट त्या नदी पात्राच्या प्रवाहातून आलेले आहेत धरणाचे. आणि अक्षरशः 15 ते 20 हजाराची फौज अगदी प्राण्यांसह आणि त्या गनिमांसह अक्षरशः बुडून मेले. जे वाचले ते नदी पात्राच्या बाहेर निघायचा प्रयत्न दोन्ही बाजूला करू लागले. शहाजी महाराज साहेबांनी अगोदरच नियोजन करून ठेवलेल्या त्या दोन्ही तुकड्या त्यांनी बाहेर आला का काप
बाहेर पाण्यातून बाहेर आला का काप, अक्षरशः त्यांची कत्तल करून धुळदाण उडवली आहे. फक्त याच्यात एकच गोष्ट खूप वाईट झाली आहे की शहाजी महाराज साहेबांचे छोटे बंधू शरीफजी राजे हे तिथे धारातीर्थी पडले. या शरीफजी राजांचा संदर्भ अशोकराव थेट आपल्या शिवनेरी किल्ल्याशी बरं का, कारण त्यांचा विवाह हा शिवनेरी किल्ल्यावरच संपन्न झालेला आहे आणि सिधोजी विश्वासराव जे किल्लेदार होते त्यांच्याच आत्या किंवा बहीण यांच्यापैकी एक कोणाशी तरी तो विवाह शिवनेरीवर संपन्न झाला होता. म्हणजे एक प्रकारे आपल्या जुन्नरचे जावळे आणि ते तिथे धारातीर्थी पडले. खरं तर हा इतिहास जेव्हा शिवरायांना कळाला आणि मग शिवरायांनी या सह्याद्रीचं महत्व जाणून घ्यायला सुरुवात केली आणि मग ते रायरेश्वरावर शपथ घेणं, त्याच्यानंतर एक एक गड किल्ले कमीत कमी लढाई करून किल्ले काबीज करणं, मग तोरणा असेल, सिंहगड असेल, हे किल्ले एक एक पुरंदर असेल ते काबीज करू लागलेले आहेत. कारण इथे मोगल असतील, आदिलशाह असेल, यांचं तसं दुर्लक्ष आहे, ताबा त्यांचाच आहे, पण त्यांच्या दृष्टीने हा सह्याद्री म्हणजे कठीण परीक्षा घेणार आहे आणि हे सगळे ऐशो आरामात राहणारी माणसं आहेत, त्याच्यामुळे आपण नको व तिकडं जायला. आणि याचाच फायदा बाल वयात कितव्या वर्षी 15 ते 16व्या वर्षापासून शिवरायांनी ते लढाया सुरू केलेल्या आहेत आणि कमीत कमी सैन्य बळामध्ये जास्तीत जास्त सैन्याला पराभूत करून मोक्याच्या जागा कशा मिळवायच्या या शिवरायांनी बरोबर ओळखलेल्या आहेत. आज 14व्या 15व्या वर्षी तुम्ही आम्ही 10वी सुद्धा पास होत नाही. कल्पना करा की त्या काळात कोणतंही आधुनिक शिक्षण नसताना जर बाल शिवबांनी इतका मोठा तो एक विचार मांडलेला होता, रयतेला स्वप्न दाखवलं होतं, नुसतं स्वप्न दाखवलं नाही, प्रत्यक्षात करून घेतलं रयतेकडून. किती प्रगल्भ विचार म्हणा. शिवराय खऱ्या अर्थाने म्हणून महान आहे. आणि यानंतर शिवरायांचा प्रवास सुरू झाला, एक एक किल्ले जिंकू लागलेले. दरम्यानच्या काळात शहाजी महाराज साहेबांना अटक झाली आहे, कारण शहाजी महाराज साहेब आता आदिलशहाकडे चाकरीला गेलेले आहेत. आता आदिलशहाकडे असताना इकडे त्यांच्याच मुलाने आदिलशहा विरुद्ध बंडावा केलेला आहे असा त्यांचा गैरसमज झाला आणि शिवरायांना शह देण्यासाठी त्यांनी अगोदर शहाजी महाराज साहेबांना कैदेत टाकलेलं आहे. आणि त्याचबरोबर आणखीन एक मोहीम उघडलेली आहे, ते म्हणजे हळूहळू आकार धरू लागणारं स्वराज्य तेच बेचिराग करून टाकायचं, नेस्तनाबूत करून टाकायचं. याची एक झलक आदिलशहाने अगोदरच दाखवलेली आहे. शिवजन्माच्या वर्षालाच 1630लाच बरोबर इकडे शिवजन्म आणि ती लगबग सगळी सुरू आहे आणि इकडे आदिलशहाने आपलाच एक माणूस पुण्यावर पाठवलेला, मुरार जगदेव त्याचं नाव, हा आपलाच सरदार पण आदिलशहाची चाकरी करणारा, त्याला पाठवलाय की शहाजी महाराज पुण्यामध्ये स्थायिक होण्याच्या अगोदर पुणे जाळून बेचिराग करा. आणि तो प्रसंग आहे, अक्षरशः गाढवाचा नांगर फिरवणं, ती पहारेला चप्पल अटकवणं, जे त्या काळात अंधश्रद्धेच्या माध्यमातून खूप ज्याला काय अशुभ मानलं जायचं, हा तो प्रसंग. आणि आता स्वराज्यावरच निर्माण होऊ पाहणाऱ्या स्वराज्यावर संकट आलंय. या दरम्यान 4 गिरिदुर्ग महाराजांनी घेतलेले आहेत. सेना किती आहे? 1000 ते 1200 सेना आहे महाराजांपासून. बरं, सेना पण कशी आहे? त्यांना कुठलं प्रशिक्षण नाही, काही नाही. रानावनात तुमच्या आमच्या सारखेच फिरणारे, हिंडणारे, सह्याद्रीच्या कातळकड्यांशी बेधडक धडका घेणारे असे हे सगळे मावळे बांधव महाराजांनी गोळा केलेले आहेत. आणि एक भुईकोट किल्लाही त्यांनी घेतलेला आहे, तो सुभान मंगळ शिरवळचा. पाहिला असेल तुम्ही, आता फक्त एक बुरुजच शिल्लक राहिलेला आहे. तर तो सुभान मंगळचा किल्ला घेतला. आता हा पुढे निघणार आहे म्हणून आदिलशहाने फतेखानाची नेमणूक केली. फतेखानाबरोबर खरं तर महामहिम स्वतः स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले परकीयांचं राज्य सांभाळत असताना आप्त स्वकीयांचं सुरक्षिततेसाठी, त्यांच्या विकासासाठी आणि त्यांच्या जडणघडणीसाठी स्वप्न पाहावं
आणि त्यांच्या पुत्राने ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवावं असा पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला छत्रपती शिवाजी महाराज. खरोखर त्यांना आपण सर्वजण वंदन करूया. खऱ्या अर्थानं बरेच वेळ झालेला आहे, कार्यक्रम खूप वेळ चालला. सर बोलत असताना असं वाटतं थांबवं नाही, परंतु थोडं वेळेचं बंधन आपण पाळून आपण पुढील कार्यक्रमाचे आपण नियोजन करूयात. यानंतर सर्वांसाठी एक छानसा असं सुरुची भोजन होईल. भोजनाचे अन्नदाते आपले सर्वांचे स्नेही सन्माननीय महेंद्र शेठ जोरे साहेब यांनी या अन्नदानाचं या ठिकाणी ठेवलं आहे. दरवेळेलाच प्रत्येक वेळी आपल्या कुठल्याही शिवकार्यामध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो, आर्थिक स्वरूपात असेल किंवा ते स्वतः उपस्थित असतील. मागच्या वर्षभरामध्ये मावळ परिसरातील सर जवळजवळ त्यांनी सर्व किल्ले पादाक्रांत केले. त्यांच्या समवेत आपले देखील काही सवंगडी होते आणि असे महेंद्र शेठ जोरे साहेब यांच्या माध्यमातून आता अन्नदानाचा कार्यक्रम होईल. आणि यानंतर सन्माननीय सचिन गीते सरांना विनंती करतो की आपण 2 शब्दात आभार प्रदर्शन या ठिकाणी व्यक्त करावं आणि त्यानंतर आपण सर्वांना विनंती आहे महाप्रसाद घ्यावं, भोजन करावं आणि त्यानंतर आपण कार्यक्रमाची सांगता करूया. धन्यवाद. प्रथमतः मी सगळ्यांनी इथं वेळात वेळ काढून आलात दुर्गपूजेसाठी, त्याचप्रमाणे गडतिथे शिवजयंती या ब्रीदवाक्याला साजेसा शिवजयंतीचा कार्यक्रम आज इथे साजरा झालेला आहे. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी उपस्थिती लाभली, आपल्या लहान मुलांनाही घेऊन आलात, कुटुंबासहित आलात. मी त्यांचे सतत आभार मानतो. सरांनी जसं वर्णन केलं तसं आपला इतिहास सांगावं तर आग आहे. त्याचा 300 वर्षानंतर जरी आज विस्तव दिसत असला तरी त्याची राख होऊ नये ही सगळ्यांची आपली जबाबदारी आहे. त्यामुळं दुर्ग संवर्धन कार्य हे अविरतपणे चालू राहिलं पाहिजे. आपण असो नसो पुढच्या पिढ्यांना आपले किल्ले दाखवण्यासाठी, छत्रपती महाराज समजण्यासाठी आपले किल्ले हे शाश्वत राहणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी आपण ज्या ना त्या प्रकारे मदत करणं आणि त्या कार्यात उतरणं हे खूप खूप गरजेचं आहे. तरी मी येणाऱ्या सगळ्या दुर्ग संवर्धकांचं इथे स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमानिमित्त सगळ्यांनी उपस्थिती लाभवली याबद्दल शतशः नमन करतो. जय शिवराय.